मित्रांनो, आपल्या घरातील देवघर कसे असावे? ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला देवघर असावे। ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते। घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे काही काळासाठी सूर्यप्रकाश पोचेल। सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। देवाच्या तसबिरी दक्षिण भिंतीला लावू नयेत। देवाराच्या अगदी समोर तिजोरी नसावी। देवघराच्या वरील बाजूस निर्माल्यमाळा असू नयेत। तसेच कोणत्याही प्रकारची अडगळही नसावी। प्राचीन मूर्त्याचे भग्न अवशेष पूजाघरात ठेवू नयेत। देवघरात कमीत कमी मूर्ती, कुलदेवतेची टाक मूर्ती अथवा तसबीर, इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती, बाळकृष्ण, नंदी आणि नागविरहित शंकराची पिंड काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावी। देवारातील सर्व मूर्तीचे तोंड पश्चिमेस असावे, म्हणजे पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्वेस होईल। शंखाचे निमुळते टोक दक्षिणेकडे तर शंकराच्या पिंडीचे निमुळते टोक उत्तरेकडे करू ठेवावे।